काम करतो, आपल्याला हे लोक मारू शकत नाही, आपल्याला जखमी करतील. आज आमची डोकी फुटणार होती, काचा गेल्या सगळ्या केसामध्ये आणि अंगामध्ये, पण जगलो जिवंत राहिलो. आणि जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत तुमच्याशी संघर्ष करणार. या भारताचा हिंदू पाकिस्तान होऊ देणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन मी ते सांगतो, मी माफ केलाय. हा माझा वारसा आहे. तुम्ही मला मारायला आला, महात्मा फुलेंना मारायला आले होते रामोशी, तुम्हाला माहिती आहे. त्यांनी त्यांचं मनपरिवर्तन केलं आणि ते शेवट त्यांचं काम करायला लागलं. मला जरी संधी मिळाली ना तर या भाजपवाल्यांचं पण परिवर्तन करून टाकले. जे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांना कदाचित आपल्या सगळ्यांना माहिती की लोकशाही आवडत नाही. जिथं कुठं जमेल तिथं आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजपकडनं होतो. तसाच प्रयत्न इथं सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला. आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारे आम्ही सर्वजण इथं, प्रशांतदादा आहेत, सर्व पदाधिकारी आहेत, काँग्रेसचे अनेक नेते इथं आलेले आहेत, कार्यकर्ते आहेत. आमच्या सगळ्यांचं मत आहे नागरिक म्हणून की लोकशाही टिकली पाहिजे आणि त्या हेतूतून आम्ही सर्वजण इथं कार्यक्रम बघण्यासाठी, काही विषय समजून घेण्यासाठी आलेलो आहोत. व्यवस्था कोणी हातामध्ये घेऊ नये, ती कोणी भाजपचं असो कोणी असो, कोणी हातात घेतली तरी आम्ही त्याच्यावर कारवाई करूच. पण त्याच वेळी लोकांच्या भावना भडकतील अशा प्रकारची वक्तव्य करणं, देशाच्या सर्वोच्च नेत्यांना अतिशय खालच्या स्तरावर जाऊन बोलणं, हे देखील अत्यंत चुकीचं आहे. तथापि ते कितीही चुकीचे बोलले तरी देखील कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे आमचं काम आहे, पोलिसांचं काम आहे. ते पोलीस चोख करते.